नमस्कार. आज आपण भारताच्या एका खूप मोठ्या आणि खरं तर एका महत्वाकांक्षी योजनेबद्दल बोलणार आहोत. ही योजना आहे देशाच्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आणण्याबद्दल. चला तर मग ही क्रांती नेमकी काय आहे हे जरा जवळून समजून घेऊया. पण भारताची ही योजना समजून घेण्याआधी एक मूलभूत प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो, नाही का? तो म्हणजे कोणताही देश येणाऱ्या AI आधारित भविष्यासाठी स्वतःला तयार कसं करतो? ह्याच प्रश्नाभोवती खरं तर सगळा विचार फिरतो. आणि या प्रश्नावर भारताचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. ते म्हणजे शिक्षण पद्धतीमध्ये AIच्या मदतीने राष्ट्रीय स्तरावर एक मोठा बदल घडवून आणायचा. आणि लक्षात घ्या, ही काही छोटी मोठी सुधारणा नाहीये, तर हे आहे संपूर्ण व्यवस्थेचे एक प्रकारे परिवर्तनच. चला तर मग या मोठ्या कल्पनेपासूनच सुरुवात करूया. म्हणजे ही जी भारताची AI शिक्षण मोहीम आहे, याच्या मागे सरकारची नेमकी रणनीती काय आहे, त्यांची ध्येय काय आहेत, हे सगळ्यात आधी पाहूया. तर या राष्ट्रीय उपक्रमामागे प्रामुख्याने 4 मुख्य उद्दिष्ट आहेत. पहिलं म्हणजे शिकण्याचे जे काही परिणाम आहेत ते सुधारणं. दुसरं, विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन गोष्टी करण्याची म्हणजे इनोव्हेशनची आवड निर्माण करणं. तिसरं, डिजिटल साक्षरता वाढवणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं चौथं म्हणजे भविष्यासाठी एक कुशल पिढी घडवणं. ठीक आहे, ही मोठी कल्पना तर आपल्याला कळली, पण प्रश्न हा आहे की याची सुरुवात नेमकी कुठून होतीये? तर ती होतीये अगदी लहान वयात, म्हणजेच आपल्या शाळांमधून. बघूया तिथे AIची ओळख कशी करून दिली जातीये. यासाठी शिक्षण मंत्रालयाने एक खरंच खूप महत्त्वाचं पाऊल उचललंय. आता अनेक शाळांमध्ये विशेषतः माध्यमिक स्तरावर AI हा एक स्वतंत्र विषय म्हणून अभ्यासक्रमाचा भाग बनला आहे. आणि इथे सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये की विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान नाही दिलं जाते, तर त्यांना बेसिक कोडिंग कसं करायचं, डेटा कसा ॲनालाइज करायचा आणि AI वापरून प्रत्यक्ष समस्या कशा सोडवायच्या अशी प्रॅक्टिकल स्किल्स शिकवली जात आहेत. साहजिकच यामुळे त्यांची लॉजिकल विचार करण्याची क्षमता वाढते आणि ते भविष्यातल्या करिअरसाठी अगदी लहानपणापासून तयार होतात. बरं, शाळांचं तर झालं. यानंतर पुढचा टप्पा येतो तो म्हणजे उच्च शिक्षणाचा. आता आपण बघूया की विद्यापीठं आणि ज्या रिसर्च इन्स्टिट्यूशन्स आहेत तिथे हे परिवर्तन कसं घडवून आणलं जातंय. हा बदल किती मोठा आहे हे आपल्याला या तुलनेवरून लगेच लक्षात येईल. बघा, जिथे आधी पारंपरिक म्हणजे एकाच पद्धतीचे लेक्चर्स असायचे, तिथे आता AIच्या मदतीने प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार एक पर्सनलाइज्ड लर्निंग सिस्टीम तयार होतीये. जिथे आधी ग्रंथालयात जाऊन पुस्तकं शोधावी लागायची, तिथे आता ग्लोबल डिजिटल रिसोर्सेस एका क्लिकवर उपलब्ध आहेत. आणि हो, सामान्य अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन आता खास AI संशोधनावर भर दिला जातोय. आता साहजिकच एवढा मोठा बदल करायचा म्हणजे उच्च शिक्षण संस्थांना सरकारकडून मोठी मदत लागणार आहे. आणि ती मिळतीये. कशा प्रकारे? तर देशभरात AIसाठी खास सेंटर्स ऑफ एक्सलन्स स्थापन केली जात आहेत. संशोधनासाठी वेगळा निधी दिला जातोय, डिजिटल लायब्ररीमध्ये त्यांना ॲक्सेस मिळतोय आणि अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यासाठी सुद्धा पूर्ण पाठिंबा दिला जात आहे. चला, आता बघूया की या संपूर्ण धोरणाच्या मागे सरकारची नेमकी महायोजना काय आहे. म्हणजे कोणत्या प्रमुख योजना आहेत ज्या या सगळ्या बदलाला एक प्रकारची गती देत आहेत. इथे बघा, सरकारच्या काही मुख्य योजना आणि त्यांची उद्दिष्ट दिली आहेत. जसं की राष्ट्रीय AI कार्यक्रम, जो हे सुनिश्चित करतो की AIचा वापर जबाबदारीने आणि सगळ्यांसाठी व्हावा. मग आहे PM संशोधन योजना, जी प्रगत संशोधनाला प्रोत्साहन देते. राष्ट्रीय शिक्षण अभियान तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऑनलाईन लर्निंगला मजबूत करते. आणि ही वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजना, यामुळे तर विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाची डिजिटल पुस्तकं आणि रिसोर्सेस अगदी सहज उपलब्ध होत आहेत. तर हे सगळे प्रयत्न, या सगळ्या योजना, या सगळ्यांमधून अखेरीस काय साधायचं आहे, याचा अंतिम उद्देश काय? चला, ते समजून घेऊया. आणि या सगळ्याचं अंतिम ध्येय आहे शिक्षण आणि रोजगार यामधली दरी कमी करणं. म्हणजे उद्देश फक्त शिक्षण सुधारणं एवढाच नाहीये, तर विद्यार्थ्यांना आजच्या आणि उद्याच्या जॉब मार्केटसाठी तयार करणं हे या योजनेचं खरं आणि अंतिम उद्दिष्ट आहे. हे धोरण किती महत्वाचं आहे हे या एका वाक्यातून अगदी स्पष्ट होतं. हा फक्त एक शैक्षणिक बदल नाहीये, तर हा आहे ज्ञान आधारित भारत घडवण्याच्या दिशेने टाकलेलं एक निर्णायक पाऊल. आणि जाता जाता एक विचार नक्कीच मनात येतो की जी पिढी अगदी लहानपणापासून AI शिकत मोठी होईल, त्या AI नेटिव्ह पिढीने घडवलेलं भविष्य ते नेमकं कसं असेल.
यावर विचार करायला नक्कीच खूप वाव आहे.